नमस्कार. श्रीदेवी किचन प्रतिभाज रेसिपीमध्ये खूप खूप स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत चटपटीत अशी भेंडींची भाजी. 3 ते 4 दिवस आरामात टिकते. एवढंच नव्हे, प्रवासातही घेऊन जाऊ शकतो. टिफिनसाठीही झटपट तयार होते. तोंडी लावण्यासाठीही किंवा ताटात एखाद भाजी कमी आली तेव्हाही आपण झटपट बनवू शकतो. चला तर मग सुरुवात करूया. इथे मी एक 300 ग्रॅम एवढी ही भेंडी घेतली आहे. भेंडी छोटीशी, नाजूक आणि सरळ पाहून घ्यायची. ताजी, हिरवीगार आणि कोवळी पाहून. आता भेंडी आपण सर्व धुवून घेऊयात. 2 ते 3 पाण्याने भेंडी सर्व धुवून घेतली. तर हे पहा, भेंडी अशी सरळ असली आणि कोवळी असली तर खायलाही छान लागते. असेल भेंडी गावरानी तर नक्कीच घ्या. आता भेंडीतील सर्व पाणी निथळून घेऊयात आणि त्यानंतर भेंडी आपण अशा 2 ते 3 भेंडी घेऊन कॉटनच्या रुमालाने पुसून घेऊयात. सर्व भेंडी या पद्धतीने 2-2, 3-3 करून अशा पुसून घेऊयात, म्हणजे भेंडी मग लवकर सर्व भेंडी कोरडी होते. 3-4 भेंडी घेऊन याच पद्धतीने इथे मी सर्व भेंडी पुसून घेतली. हे पहा, आणि 5 ते 10 मिनटं हवं तर पंख्याखालीही ठेवू शकता, म्हणजे भेंडी अजिबातच मग चिकट होत नाही. किंवा आपण प्रवासात घेऊन जाऊ शकतो तर अजिबात पाण्याचा अंश राहत नाही. मग 3 ते 4 दिवस काय, 1 आठवडासुद्धा ही भेंडींची भाजी आरामात टिकते. आता भेंडी आपण चिरून घेऊयात. देठाचा भाग काढल्यानंतर भेंडी मी अशी ही तिरकस चिरून घेते. हे पहा, या पद्धतीने अशी. हवी तर लहान मोठी तुमच्या आवडीनुसार भेंडी चिरून घेऊ शकता. हवं तर थोडीशी अशी मोठी चिरायची, अगदी अर्धा इंच अंतरावर. हे पहा, या पद्धतीने, म्हणजे अजिबात चिकट होत नाही. तिरकस नसेल जमत तर तुम्ही अशी गोल भेंडीही चिरून घेऊ शकता, थोडीशी अशी जाडसर. तर हे पहा, या पद्धतीने मी अशी ही भेंडी चिरून घेतली. नवशिके गोल ही भेंडी चिरू शकता, फक्त थोडी अंतरावर, जास्त बारीक न चिरता. तर या पद्धतीने आपण भेंडी चिरून घेऊयात. किंवा 2 ते 3 भेंडी अशी चिरता येत नसेल तर अशी हाताने सुद्धा एक करून तिरकस भेंडी पटकन चिरल्या जाते. या पद्धतीने मी इथे सर्व भेंडी चिरून घेतली. आता भेंडीसाठी लागणारे एक छोटंसं कोरडं वाटण करूयात. तर साहित्यात इथे मी आधी मिक्सरचं भांडं घेतले. यात घालूया 1 हिरवी मिरची किंवा तिखटाच्या आवडीप्रमाणे 1 ते 2 हिरवी मिरची, पाववाटी एवढे भाजलेले शेंगदाणे, 10 ते 15 लसूण पाकळ्या, सोबतच अर्धी वाटी एवढे किसून घेतलेले सुके खोबरे, त्याचबरोबर 2 चमचा एवढा कांदा लसूण मसाला, अर्धा चमचा धनेपूड, अर्धा चमचा लाल तिखट. तिखटाचं प्रमाण तुमच्या तिखटाच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता. आता मिक्सरला हे चालू बंद करून थोडंसं जाडसर असं फिरवून घेऊयात. तर हे पहा, या पद्धतीने असं मी हे दळून घेतलं. जास्त बारीक न करता थोडंसं रवाळ असं हे मिक्सरला फिरवायचं. त्यानंतर आता गॅसवर कढाई ठेवून घेतली. यात घालूया तेल. नेहमीच्या भाजीला आपण जेवढे तेल घातलं त्यापेक्षा पोहे खाण्याचे 1 ते 2 चमचा एवढं तेल थोडं जास्त घालायचं, म्हणजे नेहमीच्या भाजीपेक्षा थोडंसं तेल वाढवा घालायचं. आता तेल गरम झाल्यानंतर यात मी सर्व चिरलेली भेंडी घातली आणि भेंडी मध्यम आचेवर आपण या तेलात थोडीशी भाजून घेऊयात. भेंडीला अशी डाग पडेपर्यंत भेंडी भाजायची. थोडंसं असं तांबूस डाग येतो भेंडीला, तोपर्यंत भेंडी अशी भाजून घेऊयात. किंवा अगदी थोडीशी अशी मऊ व्हायला लागली तोपर्यंत भेंडी भाजून काढून घेऊयात. तर हे पहा, थोडंसं असं प्रमाणाचं कमी दिसतं आहे, इतपतच भेंडी तळायची तेलात. त्यानंतर सर्व भेंडी आता आपण काढून घेऊयात. यातील सर्व तेल निथळून अशी भेंडी मी काढून घेते. उलथण्याने थोडंसं प्रेस करायचं, थोडंसं दाबून आपण भेंडी काढली की मग तेलही सर्व खाली गळतं आणि भेंडी उलथण्यातून सर्व बाहेर येते. आता या शिल्लक राहिलेल्या तेलात घालूयात अर्धा चमचा मोहरी, 1 चमचा जिरे, पाव चमचा एवढे हिंग किंवा चिमूटभर हिंग. मोहरीची फोडणी झाल्यानंतर यात मी आपण जो मिक्सरला फिरवलं होतं शेंगदाण्याचा कूट तो घातला. कढीपत्त्याची पानं घालूयात. त्यानंतर लाल तिखट. आता मात्र गॅस अगदी मंद आचेवर करायचा आणि मंद आचेवरच हे पुन्हा अगदी सगळं परतवून घेऊयात. लाल तिखटही या मसाल्यामध्ये चांगलं एकजीव करून घेऊयात. आणि त्यानंतर आता यात घालूया तळलेली भेंडी. भाजून घेतलेली भेंडी घातल्यावर सगळं हे पुन्हा एकजीव करून घेऊयात. गॅस मंद आचेवर करूनच हे चांगलं मिक्स करून घ्यायचं.
भेंडी आपली आधीच तळली गेली आहे. एक 60 ते 70% एवढी. मसाल्यातही अजून मग चांगली परतल्या जाईल. मसालाही आतपर्यंत मुरेल म्हणून अजून एक 3 ते 4 मिनटं मी चांगली भेंडी परतवून घेतली. आणि आता सगळ्यात शेवटी चवीनुसार मीठ घालूयात. अजिबात भेंडी चिकट होत नाही. शेवटी मीठ घातलं आणि पुन्हा एकदा चांगले मिक्स करून घेतलं. त्यानंतर आता भेंडीवरून चटपटीत होण्यासाठी घालूयात लिंबाचा रस. गॅस अजूनही मी मंद आचेवरच ठेवला आहे. अर्धा चमचा एवढा लिंबाचा रस घालूयात. जास्त न घालता अगदी एवढ्या भेंडीसाठी अर्धा चमचा एवढा. तर लिंबाचं बी तर मी वरचं काढलं होतं, पण ना आतमध्ये 1 ते 2 बी असं राहिलं आणि तेही पडलं. तर वरूनच मी चमचाने ते लिंबाचं बी काढून घेतलं. त्यानंतर आता लिंबाच्या रसामध्ये एकसारखी भेंडी आपण मिक्स करून घेऊयात. लिंबाचा रस घातल्यावर अजिबात गॅस मोठा किंवा मध्यम आचेवर करायचा नाही. हवं तर गॅस बंद करू शकता. मंद आचेवर करून अजून अर्धा ते 1 मिनटं चांगलं परतवून घेतली. वरून भरपूर अशी चिरलेली कोथिंबीर घातली आणि गरमागरम चटपटीत अशी भेंडींची भाजी आपण सर्व करूयात. गॅस मी बंद केला आणि बंद करूनच मग वरून कोथिंबीर घातली. खूप चटपटीत आणि चविष्ट अशी ही भेंडींची भाजी तयार होते. प्रवासातही तुम्ही 1 3 ते 4 दिवस घेऊन जाऊ शकता. आरामात टिकते. किंवा तोंडी लावण्यासाठी ताटात एखाद भाजी कमी आली तेव्हाही चटपटीत अशी ही भेंडींची भाजी बनवू शकतो. टिफिनसाठी सुद्धा मुलंसुद्धा ही भेंडींची भाजी आवडीने खातात. अगदी चवीलाही छान लागते. बनवायलाही साधी सोपी नेहमीसारखीच पद्धत घरच्याच साहित्यात तयार होते. शिवाय चपाती आणि भाकरी कशासोबतही खाऊ शकतो. आवडली तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. कमेंटद्वारेही सांगा. पुढच्या भागात पुन्हा भेटूया. धन्यवाद.